पार्श्वभूमीवर 400च्या पार कशी जाते हे मी बघणारच आहे आणि मी बघूनच घेतो। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असं थेट आव्हानच भाजपाला त्यांनी केलंय। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे। या निमित्त उद्धव ठाकरे यांनी रायगड येथील जनतेशी संवाद साधलाय। यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या विरोधकांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्याच विरोधकांना भाजपाकडून निमंत्रण मिळते, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे। तुम्ही आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रीपद मिळणारच आणि हीच मोदीची गॅरंटी आहे असे सांगितले जाते। भाजपा म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या प्रचाराला मीच आलो होतो। यांना पंतप्रधान करा असं मीच सांगितलं होतं, कारण आता आपल्याला हुकुमशाही नको। गेल्याच आठवड्यात 26 जानेवारी रोजी देशाने प्रजासत्ताक दिन साजरा केला, तेव्हा आपण म्हणालो प्रजासत्ताक दिन चिरायू हो। आता परत एकदा तीच प्रार्थना करावी लागेल, कारण पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन होणारच नाही असं वाटते। या लोकांनी देशाची राज्यघटना पायदळीत उडवली आहे। भर दिवसा घटनेचा मुर्दा पाडला जातोय, लोकशाहीचा मुर्दा पाडला जातोय, प्रत्येकावर दबाव आणला जातोय। जे विरोधी पक्षात आहेत, विरोध करतात, त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपा आणि शिंदे गटाला उद्देशून म्हणाले, अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलत, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागला आहात? तुम्ही आगामी निवडणुकीमध्ये 400 पार होणार आहात ना, मग व्हा ना 400 पार। आता तर आम्ही बघतोच तुम्ही 400 पार कसे होताय। माझ्या साध्या साध्या लोकांना पोलिसातले जुने खटले काढून तुम्ही त्रास देताय, जुनी प्रकरणं उकरून आयकर विभागाच्या नोटिसा पाठवताय, परंतु तुमच्याकडे जे टोणगे आलेत, जे बाजार बुणगे आलेत, त्यांच्यावर खटल्यांचं काय झालं असा सवालही या प्रसंगी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार, अब की बार 400 पार। अरे 400 पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे? त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणारच ना, मग पहिले 400 पार व्हा, मग टाका तुरुंगात। मग घाईघाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं। पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे, जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना काही नाही। हे मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या, जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील। ये मोदी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे। आणि नाही आलात तर तुरुंगात जा। मी गेल्या वेळेला आलो होतो ना रायगडमध्ये, कारण आपली युती होती। मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता, पण मी असं कधी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले। पण 2014 साली आम्हाला अनुभव आला, 2019ला अनुभव आला। लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता। 2014 मध्ये सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली। केवढं तो एक स्वप्नव्रत वाटणारा क्षण होता। मी गेलो होतो, मी दोन्ही वेळेला गेलो होतो आणि विश्वास बसत नव्हता। समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते। राष्ट्रपतींकडे गेलो होतो, प्रणव मुखर्जींकडे। आज माझा तुम्ही पक्ष चोरलात, या तुमच्या गावावाल्यांनाच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला। अरे लायकी नाही तुझी, या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाहीये, पात्रता नाहीये। पण प्रणव मुखर्जींकडे मला घेऊन गेले होते पाठिंब्याच्या पत्रावरती सही करायला। त्याच्यानंतर कोविंद होते, त्यांच्याकडे घेऊन गेले होते। पण 14 साली मे जून पर्यंत आम्ही हिंदू होतो। पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं? लगेच तुम्ही 2014च्या विधानसभा निवडणुकीत आमची युती तोडून टाकली। 2019 मध्ये पण तेच केलं। बरं, आता ते जे काय त्यांनी केलेलं आहे, मी काय मागितलं होतं त्यांच्याकडे? मी मुख्यमंत्री होईन म्हणून नव्हतं मागितलं। मी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना वचन दिलेलं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवेन।